आणि कार्यकर्त्यापर्यंत. आपल्याला माहीत आहे की ग्रामायणचं काम 2012पासून सुरू झालं. स्वामी विवेकानंद यांची 150वी जयंतीनिमित्त हे काम सुरू झालं. जो मागे पडलेला वर्ग आहे त्याच्यासाठी शहरातून शक्ती उभी करणं हे ग्रामायणचं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून कुठल्याही एका विषयाला किंवा प्रकल्पाला किंवा क्षेत्राला वाहून न घेता सामाजिक सेवाभावी क्षेत्रात जी जी मंडळी काम करतात त्या सर्वांची शक्ती कशी वाढेल, त्यांना समाजासमोर कसं आणता येईल, हा उद्देश घेऊन ग्रामायण काम करतं. अशा विविध कार्यक्रम, कार्यशाळा, स्पर्धा, उपक्रम याच्यापैकीच एक भाग म्हणजे ग्रामायण सेवा प्रदर्शन. अशी सर्व मंडळी, मग त्यात लहान NGO आले, महिला आल्या, बचत गट आले, छोटे उद्योजक आले, सेवाभावी संस्था आल्या, शेतकरी आले, शेतकरी समूह आले, एज्युकेशनल संस्था आल्या. अशा सर्वांना समाजासमोर आणण्यासाठी, त्यांच्यावर प्रकाश झोत टाकण्यासाठी हे ग्रामायण सेवा प्रदर्शन हे 5वं प्रदर्शन आता होत आहे. मध्ये कोरोनामुळे 2 वर्ष प्रदर्शन झालं नाही, पण सातत्याने हीच भूमिका घेऊन आपण काम करतो. आणि बाकीचे प्रदर्शन म्हणजे फक्त खरेदी विक्री असा जो विषय असतो तसा मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध घटकांना जोडण्यासाठी त्यांच्यातलं चांगुलपण, त्यांच्यातलं नेतृत्व गुण समोर कसे येतील, त्यांना वाव कसा मिळेल आणि ज्या विषयांची समाजाला गरज आहे अशा विषयांना प्रोत्साहन कसं मिळेल, अशा दृष्टीने ग्रामायण सेवा प्रदर्शन काम करतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला वेगवेगळी थीम घेऊन भरगच्च कार्यक्रमांची रचना असते. मग त्या स्पर्धा असतात, कार्यशाळा असतात, संवाद असतात, उपक्रम असतात. तशी आत्ता पण आहे. यावेळेला प्रदर्शनामध्ये आम्ही 3 बिंदू किंवा 3 फोकस पॉईंट ठेवलेले आहे. एक असा आहे भारतीय खाद्य संस्कृती महोत्सव. आपल्याला माहीत आहे की हे भरड धान्य वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष. त्यामुळे वर्षभरामध्ये आम्ही अनेक स्पर्धा मिलेट जागृतीसाठी घेतल्या. आणि या सर्व लोकांना पाश्चात्य पदार्थ खाऊन लोकांच्या तरुण पिढीचं जे आरोग्य खराब होत आहे, त्यांच्या ज्या आरोग्य आहार सवयी बिघडत आहेत, त्यासाठी म्हणून आमच्या प्रदर्शनाचा एक भाग हा भारतीय खाद्य संस्कृती महोत्सवाचा आहे. अनेक कारागीर या यांत्रिकीकरणामुळे मागे पडतात. त्यांच्या कष्टाचं त्यांना चीज होत नाही, मूल्य मिळत नाही आणि एवढा पैसा समोर येण्यासाठी ते खर्च करू शकत नाही मार्केटिंगवर. म्हणून सर्व चांगलं असूनसुद्धा ते आज हलाखीचं जीवन जगतात आहे. म्हणून अशा सगळ्या आर्टिझनला, कलाकारांना, कारागिरांना समोर आणणं, त्यांची कला आणि कलाकृतीमध्ये त्यांचा किती वेळ आणि किती मेहनत लागते हे सर्वांना समजावं, यासाठी म्हणून एक आर्टिझन गॅलरी आम्ही यावेळेला ठेवली. ग्रामायणचा एक उद्देश असा असतो की इकडनं माल आणला आणि तिकडनं विकला असं करणाऱ्यांपेक्षा जे स्वतः वस्तू बनवतात, उत्पादक आहेत, अशांना ग्राहकांशी थेट जोडून द्यायचं. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना वाव नाही आणि रिसेलरला फार वाव नाही. उत्पादक आणि ग्राहक यांना थेट जोडणारी ही आपली चळवळ आहे. त्यामुळे आर्टिझन गॅलरीमध्ये अनेकांना आम्ही निःशुल्क जागा देऊन त्यांच्या राहण्याची, जेवणाची पण व्यवस्था करून आम्ही त्यांना या सर्वांसोबत प्रमोट करतो आहे. साधारणतः एक 20 जणं या कारागीरमध्ये राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि 3ऱ्या वर्गामध्ये मगाशी म्हटलेले सर्व घटक म्हणजे छोटे NGO आहेत, शेतकरी आहे, सेवाभावी सामाजिक संस्था आहेत, शेतकरी आहेत, असे सगळेजण याच्यामध्ये स्टॉल राहणार आहेत. असे 3ही प्रकार मिळून साधारणतः 125 ते 140 स्टॉल यामध्ये राहतात. दरवर्षी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या स्टॉलची संख्या वाढतेच आहे. स्टॉल जे लावतात ते सुद्धा रिकाम्या हाताने घरी जातात. रिकाम्या हाताने म्हणजे वस्तू रिकाम्या होतात, खिसे भरलेले असतात. आणि जो वर्ग येतो तो वर्ग त्याला
बाकीच्या प्रदर्शनात दिसत नाही, मिळत नाही अशा निवडक वस्तू मिळत असल्यामुळे तो खरेदी करूनच जातो. अनेक लोकांनी, मी तुलना करू नये पण एखादा फीडबॅक सांगतो, ॲग्रोव्हिजनमध्ये गर्दी खूप असते, आम्ही जास्त पैसे लावून स्टॉल घेतो पण तिथे आमची विक्री कमी होते. ग्रामीण प्रदर्शनामध्ये स्टॉल स्वस्त आहेत पण आमची विक्री जास्त, आणि बाकीच्या ठिकाणी आमच्याशी लोक भाव करतात, इथे आमच्याशी कोणी भाव करत, त्यामुळे एकूण मूल्य आम्हाला जास्त मिळतं. त्यामुळे स्टॉल लावणारे आणि पाहणारे दोघंही त्यात समाधानी असतात. आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा व्यासपीठ व्हावं ही आपली भावना आहे. त्यामुळे मग समाजकारी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, NGO यांची एक दिवस गाठभेट, संवाद, एक दिवस ज्येष्ठ नागरिक आहेत. मागच्या वर्षीपासून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज योद्धा पुरस्कार सुरू केला. याही वर्षी तो पुरस्कार आहे की जे निवृत्त झाल्यानंतरही पैशाच्या मागे न लागता किंवा ऐश आराम आणि लाईफ एन्जॉयच्या मागे न लागता समाजासाठी काहीतरी करतात, अशांना शोधून त्यांना आम्ही पुरस्कार देतो. तो यावर्षी आहे. याशिवाय आपण पाहतो की कुटुंब व्यवस्थाचे घटस्फोटाचे प्रकरण एवढे वाढतात आहे, तर त्याच्यासाठी एक चांगला आदर्श समोर ठेवण्यासाठी ज्यांनी 50 वर्ष सुखांनी संसार केला अशा सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा आम्ही यावेळेला सत्कार करणार. महिला मंडळ ही मोठी शक्ती आहे. महिला मंडळांना सक्रियता वाढवून त्यांना एक दिशा देऊन त्यांच्या सदस्यांना एक मोठं